गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं आमच्या या ब्रह्मानंद लहरी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर मागच्या भागामध्ये आपण ऐकलं भगवान परमात्म्याने अर्जुनाला साम्यदृष्टी यासारखा जगात दुसरा लाभ नाही यावर सांगितलं। आणि एवढं भाष्य ऐकल्यानंतर अर्जुन भगवान परमात्म्याला आणखी काय प्रश्न करतो ते आपण बघू। तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामुची या कनवा परीन पुरोजी स्वभावा मनाचिया। हे मन कैसे केभडे ऐसे पाहो म्हणव तरी न सापडे। एरवी रहाटावया थोडे ते लोक्यया। म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल। का रहा म्हणतलिया राहेल महावातू। जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी। धैर्यसी हात फळी मिळवणे जाय। जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी। बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा। अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणू लागला, तुम्ही दयाळू होऊन हा समतेचा मार्ग सांगितला खरा, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही। हे मन कसे आहे केवढे आहे हे पाहू गेले सापडत नाही। त्याला भटकण्याला त्रैलोक्यही अपुरेच पडते। ते मन कसे स्थिरावेल? माकड कधी शांत बसेल का? सोसाट्याचा वारा कधी थांब म्हणता थांबेल? जे मन बुद्धीला छळते, केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि धैर्याच्या हातावर हा हा म्हणता तुरे देऊन जातो। जे विवेकाला मोहात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि स्वस्थ बसू म्हटले तरी दाही दिशांना हिंडवते। जे निरोधले घे उवाओ जया संयमची होय सावाओ। ते मन आपुला स्वभाव सांडील काही। म्हणून मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य होईल। हे विशेष ही न घडेल याची लागी। जो जो आवराओ तो उसळते। हे मन जे संयमामुळे स्वैर होते असे हे मन आपला स्वभाव सोडेल का? सांग बरे भगवंता। म्हणून हे मन जर स्थिर राहील तर आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल, परंतु मनाच्या चंचल वृत्तीमुळे ती दृष्टी प्राप्त होणे कठीण आहे। यावर भगवान परमात्मा अर्जुनाला काय म्हणतात बघा। तव कृष्ण म्हणती साचची बोलता हासिते तैसेची। या मनाचा कीर चपळची स्वभावोगा। परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे। तरी के तुलनी एके अवसरे स्थिरावेल। काजय या मनाचे कणिके जे देखिले गोडीची ठाया सोके। म्हणून अनुभव सुखची कौतुकी दावीत जाई जे। एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरिघती कै। तया ना कळे हे आम्ही न मनो काही। परी यमनियमाची या वाटा नवची जे। कही वैराग्याची सेन करीजे। केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी। भगवान म्हणतात, अर्जुना तू जे बोलतो आहेस ते खरंच सत्य आहे। अत्यंत चंचल असणे हा मनाचा स्वभावच आहे, परंतु वैराग्याच्या बळावर मन जर अभ्यासाकडे लावले तर काही वेळाने ती स्थिर होईल। कारण मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे। याला ज्याची चटक लागेल त्याच ठिकाणी राहायला ते सोकावते। म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवित जावे। एरवी ज्यास वैराग्य नाही, जो कधीही अभ्यासाकडे वळत नाही, त्याला मन आवरत नाही हे आम्हालाही मान्य आहे। जे यम नियमाच्या वाटेने गेले नाहीत, वैराग्याची कधी सुद्धा आठवण केली नाही, मग केवळ जे विषयरूपे पाण्यात बुडून राहिले त्यांना मन कसं आवरता येईल?
यया जालिया मानासा कै, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही, कैसे निसांगे. म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे, कैसा पाहो. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय न टिके, परी आपण या अभ्यासून ठाके. हेची म्हण अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ, आपुन हे. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, चाचची योग गळेसी न तुके, मनोबळ तरी तुची योगू कैसा, केवी जाणो. आम्ही एतुले दिवस याची मातुही नेनो, म्हणून मना तिची म्हणो अनावर. हा आता घवेया जन्मा, तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा झाला जे. भगवान म्हणतात, ज्यांनी जन्मापासून मनाला युक्तीचा चिमटा लावला नाही, त्याला ते स्थिर कसे काय होईल. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, तो आरंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. अरे, जेवढे योग साधन आहे ते का सर्व खोटे आहे, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. जर अंगात योग साधनेचे बळ असेल, तर मनाच्या चंचलतेची काय विषाद महतत्वादी स्वाधीन होणार नाहीत का. त्यावर अर्जुन काय म्हणतो बघा. परी अनेक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो वाचुनी फेडावया, समर्थ नाही. अर्जुन म्हणतो, देवा, आपण जे म्हणता ते खरे आहे. योग बला पुढे मनाचे बल टिकणार नाही. तो योग कसा आहे, कशा रीतीने जाणावा, हे आम्हाला इतके दिवस माहीत नव्हते. म्हणून आम्ही मन अनावर आहे असे म्हटले. हे पुरुषोत्तमा, तुमच्या कृपा प्रसादानेच आम्हाला साऱ्या जन्मात आज योगाची ओळख झाली. आणि देवा, मला अजून एक शंका आहे, ती दूर करण्यास तुमच्याशिवाय कुणीही समर्थ नाही. म्हणून संगे गोविंदा, कवन एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपायवीन. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थीची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि वागुते न एववीची, ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ, अळूमाळू सपातळ, विपाया आले केवळ बसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी, बुडाला तया होजी कवन गती. देवा, योग्य मार्गाशिवाय केवळ मनात श्रद्धा ठेवून कोणी एक पुरुष मोक्षपद मिळवण्यासाठी पाहत होता. तो इंद्रिय रूपी गावातून निघून आत्मसिद्धीच्या नगराला जाण्यासाठी आस्थेच्या मार्गाने निघाला. तो आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचला नाही आणि त्याला परत येता येईना. असं मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. असे अवेळी आकाशात विरळ असे थोडे ढग जमले तर ते टिकत नाहीत आणि वर्षावही करीत नाहीत. त्याप्रमाणे ज्याला दोन्हीही अंतरणी म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली, श्रद्धेमुळे सोडलेल्या संसाराला सुद्धा तो मुकला. अशा दोन्ही गोष्टींना मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला, त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा. तेव्हा भगवान काय म्हणतात बघा. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे गा. परी एतुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे, तेही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही. अरे अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे का. पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो, पण त्या विश्रांतीत
त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही. इलवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसाधी ठाकिता, सोहम सिद्धिते परी ते तुला बेगीन होची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षो तव तैसाची, ठेविला असे ऐसे कवती कहे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे, कैवल्य काम, मग तेथीचे जे अमोघ, अलौकिक भोग, भोगीताही सांग कांटाळे मन, हा अंतरायो अवचिता, का ओढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची या माहरी, लांबा उगवे आगरी, विभव श्रियचा, जया ते नीतिपंथे चालीचे, सत्यधूत बोलीचे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी, वेद तो जागेश्वरो, जया व्यवसाय निजाचारो, सारासार विचारू मंत्री जया, जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिरुद्धी, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढिंडली सर्व सुखाची कुळवाडी, ती जन्मे तो सुरवाडी, योगच्युतू. भगवान म्हणतात, अभ्यासाने त्वरेने पावले टाकली असली तरी तू मरण येण्यापूर्वीच ब्रह्मपदी पोहोचला असता, परंतु तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे त्याला भाग पडले, पण नंतर त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. चमत्कार कसा तो पहा. 100 यज्ञ करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मुमुक्षुला श्रम वाचून मिळते. मग त्या दिव्य लोकातले अलौकिक भोग भोगीत असता त्याला कंटाळा येतो. त्या दिव्य लोकी त्याला सुख मिळत नाही व तो सारखा पश्चाताप करीत म्हणतो, देवा हे विघ्न माझ्या मागे का लागले. नंतर तो पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतो. सर्व धर्मांचे माहेर अशा कुळात आणि शेत कापल्यावर पडलेल्या भात गोट्यांचे शेत जसे जोराने फोफावते तसे त्याचे ऐश्वर्य वाढते. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले शब्द बोलते आणि शास्त्राच्या आधारानेच पाहते, ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्र समन आचार हाच ज्यांचा व्यापार आहे आणि सारासार विचार हा ज्यांचा सल्ला मसलत देणारा प्रधान आहे, ज्या कुळात चिंता ही ईश्वराची एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ज्याच्या गृहदेवता त्रिध्याधिक आहेत, अशा पुण्याईच्या कमाईने ज्या कुळात सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे, त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मण्य श्रोत्री, महासुख क्षत्री आदिवंत, जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या, जे विवेक द्रुमाची मुळी, बैसले आहाती नित्यफळी, तया योगियाची आकुळी जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा, तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते, तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. ऐसे जय जन्म जया लागे देव सकाम, स्वर्गे ठेले जप होम करीती सदा, अमरी भाट होईजे मग मृत्यूलोकात ते वाणिजे, ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे, अध्यात्म सिद्धांतात निष्णात आणि परब्रह्मरूप गावाचे वतनदार, जे एकमेका द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात, जे संतोषाच्या वनात मधुर ध्वनी करणारे कोकिळ आहेत, जे विवेकरूप गावाच्या मूळ ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात, त्या योग्यांच्या
कुळात त्यांना जन्म मिळतो. जन्मास आल्यावर बालपणीच त्यांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो व ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वेच जशी चहूकडे प्रभा फाकते त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता हे ज्ञान त्याला बालपणीच वरते. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातून आपोआपच सर्व शास्त्रे निघू लागतात. असे जे उत्तम कुली जन्म ते प्राप्त होण्याकरिता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी होम जप करतात. पार्था, देवांनी स्तुतीपाठक होऊन मृत्यूलोकीचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष प्राप्त करतो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवीला आहे तेथ सदैवानी पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवनिळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ सौरसेवी न जाय बुद्धी तयाची बळी इंद्रिय येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना निळोची लागे ऐसे नेनु काय पैसे तया तेची किजे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाची जाणीजे योगपीठीचा भैरव काय हा आरंभरंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला हा संसारू मानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी होनी काढिला दिसे ते नेमाने रुढला साधक दशे जे वर्ष सताची या खुणी जन्म सहस्राची या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जाता आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये बैसे रानिवे विवेकाची. मागील जन्माच्या शेवटी त्याच्याजवळ जी सद्बुद्धी होती तीच त्याला या जन्मी नव्याने प्राप्त होते. अर्जुना, एखादा भाग्यवान मनुष्य पायाळू असून त्याच्या डोळ्यात दिव्यांजन घातल्यावर जसे त्याला पाताळातील गुप्तधन दिसते त्याप्रमाणे जो दुर्बोध तत्वविचार की ज्याचे गुरुशिवाय ज्ञान होत नाही ते फार श्रम न करता त्याची बुद्धी जाणू शकते. बलवान इंद्रिय मनाच्या स्वाधीन होतात. मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू सहजपणे मूर्धी आकाशास मिळू लागतो. असा अभ्यास त्याला प्रयत्नाशिवाय सहजपणे येतो व समाधी त्याच्या मनाची घर विचारित येते. असे वाटते जणू तो योगाच्या आसनावरील भैरव देवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा वैराग्यरूपी सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच आहे. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साधनेचे बेटच. जणू सुगंधानेच चंदनाचे रूप धारण करावे त्याप्रमाणे साधक दशेतच तो इतका धैर्यमुक्त झालेला असतो की संतोषाचा पुत्र बनविल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. कारण कोट्यवधी वर्षांनी हजारो जन्माचे उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचलेला असतो. म्हणून सर्व साधने त्याला आपोआप प्राप्त होतात. मग तो सहजच विवेकाच्या राज्यावर बसतो. आणि आणखी काय होते तर ऐक अर्जुना. पाठी विचारित या वेगा तो विवेकुही ठाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय तेथ मनाचे मी हुडे विरे पवनाचे पवनपन सरे आपण पापन मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे इतुलिनी अनिराच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी ईसी ब्रह्मीची स्थिती जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा तेची तो आपण
स्वये झाला निर्वाण, जे साधकांचे कारण. सिद्धतत्व मनोनी कर्मनिष्ठा वंद्यो, तो ज्ञानियासी वेद्यो. तापसांचा आद्यू तपोनाथू, पै जीव परमात्म संगमा. जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची परी महिमा एशी पावे. म्हणून या कारणे तुते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे. पंडुकुमरा अगा योगी जो म्हणेजे, तो देवांचा देव जाणेजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, तेथ भजता भजन भजावे. हे भक्ती साधन जे आघवे, तुम्हीची झालो अनुभवे अखंडित. मग तया महाप्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटनिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देह तो आत्मा, हिची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे. त्रिभुवनैक नरेंद्रे, बोलिले गुण समुद्रे. संजयो म्हणे, जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्यांचा यज्ञीय विषय, अशा प्रकारे सर्वांस पूज्य आणि जे साधकांचे सिद्धतत्व, ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञानांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. हे पहा, जीव व परमात्मा यांचे ज्याच्या मनात ऐक्य झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला ही योग्यता प्राप्त होते. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना, याच कारणास्तव तू योगी हो, असे मी तुला मनापासून म्हणत आहे. अरे, योगी म्हणजे देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर आणि केवळ माझा प्राणच आहे असे समज. त्याच्या ठिकाणी भजन करणारा भजन व भज्य ही भक्ती साधनाची त्रिपुटी सदैव मद्रोपानेच राहते. हे सुभद्रापते, मग त्याच्या व माझ्या प्रीतीच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते, त्याच्या तुलनेला मी देह तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. संजय म्हणू लागला, भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा व गुणांचा सागर जो श्रीकृष्ण परमात्मा, तो अर्जुनाला असे सांगू लागला. तेथा दिलापासून पार्था, एकी जयसीची आस्था. दुनावली हे यदुनाथा, भाऊ सरणे की सावियाची मनी संतोषला. जे बोला आरिसा जोडला, तेने हरिखे आता उपलवला. निरूपील तो प्रसंग आहे पुढा, जेथ शांतू दिसेल उघडा. तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजांचा. जे सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे. सहजे निडालले वाफे, चतुर चित्ताचे. वरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनया ऐसा. मरोणी पेरावया दिवसा, चे निवृत्तीसे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोंडे. माथा हात ठेविला ते पुढे, बीज चिवाईले. म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो सांगो श्रीरंगे, बोलिले जे. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे साठो वाटे घ्यावे, चित्ताची या अवधानाची निहाते. नेयावे हृदया तोते, हे रिझवितील आयनिते. सज्जनाची हे स्वहिताते निवविती. परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती. लाखोली जीवा आता अर्जुनेसी श्री मुकुंदे. नागर बोली जेल विनोदे, ते ओबियेचिनी प्रबंधे. सांगेन मी. इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठोऽध्यायः. भगवंताचे बोलणे ऐकावे अशी अर्जुनाची तीव्र इच्छा दुनावली, असे भगवंतांना कळून चुकले होते. त्यामुळेच त्यांच्या मनास खूप आनंद वाटला, कारण त्यांचे बोलणे यथार्थपणे ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्यांना प्राप्त झाला होता. तेव्हा आता या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंग पुढे असून त्यास शांत रस स्पष्ट दिसेल. ज्ञानरूप बीजांचा मुळा उघडा होईल.
ते ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणांची वृष्टी होऊन आध्यात्मिक तापांचे गुंताडे वाहून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे सहज तयार होतील आणि सोन्यासारखा अवधानरूपी वाफसा मिळाला म्हणूनच जे निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली. श्री ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले. माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले, म्हणून माझ्या मुखातून जे निघेल ते संतांना पटेल. ज्ञानोबा म्हणतात, मी सांगतो ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे, बुद्धीच्या डोळ्यांनी शब्द पाहिले पाहिजेत, चित्त देऊन त्यातील अर्थ ग्रहण करावा, अवधानरूपी हाताने ते हृदयात साठवा. सज्जनांच्या मनाला हे शब्द रमविणारे आहेत. या बोलापासून नित्य आत्मप्राप्ती होईल, संकटातून मुक्तता होईल व जीवाला सुख प्राप्ती होईल. ज्ञानोबाराया म्हणतात, आता जे भगवान परमात्मा अर्जुनाला कौतुकाने सांगतील ते बोलणे मी तुम्हाला ओवीबद्ध करून सांगेन आणि तेच आपण सर्व पुढच्या अध्यायामध्ये बघू. कारण हे सर्व एवढं गुह्य ज्ञान आपल्याला ऐकायला मिळाले. भगवान परमात्मा अर्जुनाला प्रपंचासह ब्रह्मज्ञान सांगणार आहेत. ते आपणही भाग्याने ऐकणार आहोत. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.